सो अनरिअल, स्पीचलेस, एकदम म्हणजे ब्लेस्ड, काय म्हणू ते कमी आहेत शब्द. 10 वेळा विचार करतो एखाद्याचं उत्तर देताना की त्याला हर्ट नाही झालं पाहिजे. मी फार विचार करत नाही. मला जे वाटतं ते मी बोलतो बेधडकपणे. टीमवर्क आहे आणि मला तरी जे.पी. सरांकडून खूप जास्त शिकायला मिळते. तू जसं म्हटलास तसं VFX होतं. मल्टिपल गोष्टी ॲड ऑन होत जातात. स्टार प्रवाहिनी दरवेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवनवीन मालिका घेऊन येतच असते. मालिकामधून फक्त मनोरंजन नाही तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला उलगडत असतात आणि या सगळ्या वर्दळीमध्ये एक नवाखोरी मालिका आपल्या भेटीला येते. मालिकेचं नाव आहे काजळ माया आणि रात्री 10:30च्या स्लॉटला येते. एक असा जो स्लॉट मस्त सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यावर आरामात सगळ्यांनी सोबत बघून बसून बघायचा असा स्लॉट असतो. आणि याच मालिकेतील तिघेही अव्वल कलाकार माझ्यासोबत आहेत. म्हणजे ज्या मालिकेमध्ये अक्षय आहेत तिकडचे बाकीचे त्याचे आर्टिस्ट, त्याचे को आर्टिस्ट आहेत त्याच्यासारखेच ठारवेडे होणार ह्याची तो पूर्णपणे जबाबदारी घेत असतो. येस चला, चांगली गोष्ट झालो आहे म्हणजे. तर हां, आता माझं काय म्हणणं आहे की आपण जसं नवीन पदार्पण झालं आहे, येस, तिथून आपण सुरुवात करूया. रुची, येस, मालिका येते म्हणजे काय असतं ना की आपण जेव्हा पदार्पण करतो त्याच्यामध्ये फुल फ्लेज मालिका आणि ते सुद्धा स्टार प्रवाहासारख्या वाहिनीतून आपलं पदार्पण होत आहे. किती भारी वाटतंय, किती ब्लेस्ड वाटतंय की भाई आपण जे काही काम करत होतो त्याचं आपल्याला आता फुल फुलाची मागणी म्हणून एवढं सगळं मिळालं. काय सांगशील? अनरिअलच वाटतंय अजूनही, कारण की लहानपणापासून मला जे व्हायचं होतं ते आत्ता झाले मी. सो अनरिअल, स्पीचलेस, एकदम म्हणजे ब्लेस्ड, काय म्हणू ते कमी आहेत शब्द. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःला स्क्रीनवर बघता आणि कुठल्या गोष्टी, किसी चीज को पूरे दिल से चाहो तो, ते काय जे डायलॉग आहे ते तसंच झालंय आज माझं. जेव्हा तो फिल्मफेअर अवॉर्ड घेतो तसं आज मी प्रोमो बघितला माझ्या ह्याच्यावरती आणि म्हणजे सरियलच आहे हे सगळं. आणि आय डोंट थिंक स्टार प्रवाहून बेटर चॅनल आहे नक्कीच. म्हणजे फर्स्ट मालिका पुढे येण्यासाठी. आणि इतकं डेंजरस कॅरेक्टर आहे की मला करायलाही मजा येते. असं पण नाही आहे की कुठलं तरी नेहमी आपण बघतो ते कॅरेक्टर आहे, काहीतरी वेगळं करायला मिळतंय. आणि त्याच्याबरोबर मला म्हणजे त्या कॅरेक्टरला इतके लेयर्स आहेत की मलाच करायला इतकं चॅलेंजिंग आहे आणि इतकं मस्त आहे की मी खूपच एक्सायटेड आहे ह्या कॅरेक्टरसाठी. अक्षय, मला तुला विचारायला आवडेल की ह्याच्या आधी आम्ही तुला मालिकेमधून बघितलं, ह्याच्या आधी आम्ही तुला सिनेमातून सुद्धा बघितलं. वेगवेगळ्या धाटणीचे आमच्या समोर तू भूमिका सादर केल्यास, मालिकेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका सादर केल्यास. पण आत्ता काजळमायामधून एक नवीन टच बोलण्यापेक्षा बोलतो की जो हॉरर शो किंवा जो हॉरर जॉनर कुठेतरी मालिकेमध्ये कमी होता तो आता पुन्हा आमच्या समोर येतो. आणि त्याच्यामध्ये तू सुद्धा एका प्रोफेसरचं काम करतोय, त्या प्रमोदबद्दल आम्ही बघतोय. काय सांगशील एकंदरीत? किती भारी वाटते की चला, आधीचा माझा सिनेमा तर गाजलाच होता आणि आता नवीन एक इनिंग सुरू होते. काय सांगशील एकंदरीत? हे कॅरेक्टर सुद्धा माझ्या वाटेला वेगळं आलेलं आहे पूर्णतः. आणि याचं श्रेय मी पुन्हा मेकर्सला देईन की सध्याच्या घडीला मी असा नट नाही आहे की मी ठरवू शकतो की मला हे करायचं किंवा तसं. ठरवलं तरी ते आपल्या वाटेला कधी येईल याची वाट पाहावी लागते आपल्याला. कौतुकाचं स्टेटमेंट आहे, आवडलं मला स्टेटमेंट, खरंच खूप भारी. म्हणजे कधी येणार ह्याची वाट पाहण्याचे सुद्धा एक पेशन्स लेवल असते. बरोबर. सो ती पेशन्स लेवल संपायची किंवा माझ्यामध्ये सुरू व्हायच्या आत ते वेगळ्या धाटणीचं जसं तू म्हणालास तसं येतं आणि येत गेलंय ह्याचं पुन्हा एकदा मेकर्सला क्रेडिट जातं. आणि आरुष हा कम्प्लीट वेगळा आहे. माझ्या काही गुणांशी काय म्हणतात ते सिमिलर आहे, पण बऱ्याच गुणांशी सिमिलर नाही आहे. म्हणजे तो 10 वेळा विचार करतो एखाद्याचं उत्तर देताना की त्याला हर्ट नाही झालं पाहिजे. मी फार विचार करत नाही. मला जे वाटतं ते मी बोलतो बेधडकपणे. सो आरुष तसं नाही आहे. प्रत्येकाच्या मनाचा विचार करणारा कॅरेक्टर आहे. अतिशय पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. प्रत्येकाच्या घरी असावा असा हा कॅरेक्टर आहे किंवा किमान शेजारी तरी असा मुलगा असावा असं हे कॅरेक्टर आहे. आणि मुळात प्रोफेसर आहे, त्यामुळे तो शांत, विद्यार्थी प्रेमी असा शिक्षक असल्याकारणाने साहित्याची जाण आहे. सो माझ्या गुणाच्या थोडासा अपोजिट म्हणता येईल आणि असं कॅरेक्टर साकारायला मिळते हे खरंच खूप दैवी माझ्या वाटेला. नक्कीच. म्हणजे मित्र म्हणून की दिवाळी जशी आपली संपते तशा लगेचच आपल्या मालिकेला सुरुवात होणार. म्हणजे तुमच्याकडून प्रेक्षकांसाठी भेटवस्तूच आहे दिवाळीची. प्रवाहाने आम्हाला उत्तम दिवाळी गिफ्ट दिलेले आहे. म्हणजे आम्ही देण्यापेक्षा आम्हालाच दिले एक मोठी गिफ्ट. अच्छा, तर वैष्णवी, चित्रपटाचं शूट सुरू झालं आहे, त्याचा जॉनर सुद्धा असाच आहे. आपण त्याच्याबद्दल आपण पुढे नंतर बोलू दुसऱ्या सेटवर. पण आत्ता मालिकेमधून येतेस, त्या मालिकेचा जॉनर सुद्धा मिळता जुळता तसंच आहे. आणि पुन्हा सुद्धा तेच बोलायला म्हणजे या दोघांचं उत्तर दिलं तसंच उत्तर तुझ्याकडून अपेक्षित असं बोलण्यापेक्षा मित्रांनो की
किती भारी वाटतं की जाय चला. आणि एकंदरीत अशी संहिता जेव्हा आपल्याकडे येते, एखाद्या कलाकाराच्या हातामध्ये संहिता येते, तेव्हा त्या कलाकाराला मनामध्ये थोडीशी भीती असते की हसवणं आणि घाबरवणं हे आत्ताच्या घडीला खरंच खूप अवघड झालं आहे. तर आत्ता आपल्याला ह्या गोष्टीमध्ये उतरलं ना तर आता प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचायचंच आहे. काय सांगशील? अगदीच तू बरोबर बोललायस. आणि या सगळ्यासाठी, हे सगळं व्यवस्थित येण्यासाठी आमचे डिरेक्टर आमच्याकडून रोज मेहनत करून घेतात. म्हणजे मी बघितलं नाही आतापर्यंत एवढं की सिरियल सुरू व्हायच्या आधी आम्ही एक 8 ते 10 दिवस वर्कशॉप केला. अच्छा. प्रत्येक कॅरेक्टरवर वर्क केलं, आमच्या वाणीवर वर्क केलं, टोनवर वर्क केलं, सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. त्यांची इतकी मेहनत आहे आणि ती मेहनत आता प्रोमोमधून दिसते आणि पुढे एपिसोड्समधून दिसणार आहे. सो हे पूर्ण टीमवर्क आहे. आणि मला तरी JP सरांकडून खूप जास्त शिकायला मिळतंय. सो मला एक खूप मी लकी समजते या बाबतीत की असे डिरेक्टर मिळणं आणि असा प्रोजेक्ट मिळणं, असा चॅनल मिळणं ज्याच्यावर आपण काम करतोय आणि आपल्याला माहिती आहे यातून आपल्या करिअरमध्ये एक स्टेप आपण पुढेच जाणार. बरोबर बरोबर. सो हे खूप वाव आहे. नक्कीच. मग तुम्हाला दोघांना विचारावं. येस हा मगाशी म्हणालास ना की विनोद आणि घाबरवणं हे फार कठीण आहे. तर ते बरोबर. उदाहरण द्यायचं झालं तर आपण कधी घोड्याचं चित्र काढायला गेलं आणि गाढव झाला, सो तो एवढा मायनर फरक आहे. सो ते ते खूप कठीण. आणि मी तेच म्हणतो की ही जसं म्हणाली की कठीण जरी असलं तरी ही जी टीम आहे, ही टीम इतकी वर्कहॉलिक आहे की ते खूप मेहनत करतात. त्यामुळे आमच्या वाटेला त्या ठिकाणी मेहनत करणं हे खूप इझी जातं की अच्छा ते क्लिअर असले ना की पटापट काम होतं. त्यामुळे या टीमला पूर्णतः श्रेय आहे या सगळ्या गोष्टींसाठी. मला तुलाच विचारायला आवडेल, जसं मी आता बोललो आणि तू सुद्धा त्याच्यावर विश्लेषण दिलंस की विनोद करणं आणि घाबरवणं किंवा एखाद्याला भीती वाटणं हे सध्याच्या घडीला अवघड झालं आहे. पण जेव्हा अशा धाटणीची मालिका आपल्या समोर येते, त्याच्यामध्ये हॉरर जॉनर येतो ना, तिकडे VFX वगैरे या सुद्धा गोष्टीचं प्रमाण जास्त असतं किंवा कलाकारांसाठी ती कसरत असते. कारण का ना ग्रीन स्क्रीन कुठे आहे किंवा प्रोमो कुठे आहे, त्या सगळ्या गोष्टीला मिळता जुळता कलाकाराला ती कसं लावावी लागते. प्रोमो तर शूट झालाय, पण मालिका शूट झाली वगैरे आहे की ती कसं आता सुरू आहे VFX साठी वगैरे शूट वगैरे करा, काय सांगेल? हो शूट कम्प्लीट सुरूच आहे. म्हणजे आम्ही ग्रीन क्रोमावर वगैरे शूट केलेलं आहे ऑलरेडी. यात मला हे सांगावं असं वाटतं की टेक्निकल जसं की क्रोमा अमुक एक तमुक या गोष्टींवर आम्हाला काही फार भर द्यावा लागत नाही ॲज अन ॲक्टर म्हणून. कारण मी पुन्हा एकदा सांगतो की ते खूप क्लिअर आहेत. आम्हाला फक्त अभिनय या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. आणि तो कठीण काय, कारण रोज आपण भूत म्हणून ही भूत नसलेले कोणाला घाबरवत नाही किंवा मला रोज भूत दिसतंय म्हणून मला घाबरायचा एक्सपिरियन्स आहे. जसं आपला प्रेमाचा असतो, आपण कुठेतरी रिलेट केलं असतं, मग आपल्याला रडायचं म्हणून कुठला तरी क्षण आठवून ते रडण्याची जे काही आपण प्रोसेस करतो, तशी ही कुठेही प्रोसेस नाही आहे की बाबा आता घाबरा, कुठल्या लेवलला घाबरा. सो ते सगळ्या गोष्टी जे आमचे डायरेक्टर आहेत ते क्लिअर असल्या कारणाने ते इथपर्यंत पोहोचेपर्यंत वेळच लागत नाही आणि ते कदाचित तिथपर्यंत पोहोचतं मग लगेच. क्या बात आहे. ऋषी, मला खरं तर हा प्रश्न मला तुम्हाला ठिकाणी विचारायला आवडेल की जसं वैष्णवीने उत्तर दिलं की जेव्हा एखाद्या मालिकेचं एखाद्या सिनेमाचं स्क्रिप्ट जेव्हा कलाकाराच्या हातात येते तेव्हा त्या कलाकाराला स्क्रिप्ट वाचून माहिती असते किंवा पुढे याचं काय घडणार आहे. जी संहिता आहे काजळ मायाची, ती संहिता सुद्धा तेवढीच धाटणीची आहे, तेवढाच ताकदीची आहे. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा या स्क्रिप्टच्या संहितेकडे तू कशा पद्धतीने बघतेस? ॲक्च्युली ही जी स्क्रिप्ट आहे किंवा ही जी पर्णिका किंवा काजळ मायाची जी स्टोरी आहे त्याच्यात इतके ट्विस्ट आहेत, इतके टर्न्स आहेत. प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळा जॉनर आहे. म्हणजे नुसतं हॉरर नाही आहे, एक कम्प्लीट पॅकेज येते की त्याच्यात प्रेम, म्हणजे ती मगाशी म्हणली तसं त्याच्यात प्रेमी आहे, त्याच्यात मैत्री आहे, त्याच्यात कॉमेडी एलिमेंट्स पण आहेत, त्याच्यात भीती पण आहे, त्याच्यात क्रोध पण आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल ते सगळे फिलिंग्स आहेत. आणि म्हणून काजळमाया ही नुसती एक हॉरर सिरियल नाही आहे, एक कम्प्लीट पॅकेज आहे. आणि आम्ही जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली होती तेव्हा स्क्रिप्ट म्हणजे एक अगदी मोजके एपिसोड आले होते आमच्या हातात. आणि एपिसोड्स वाचल्यानंतर एवढं मला लक्षात आलंय की जेव्हा ते एपिसोड्स आले ती नुसती स्क्रिप्ट नव्हती, त्याच्या मागे इतक्या लोकांची मेहनत आहे, इतक्या लोकांची त्यांनी विचार केलाय त्याच्या मागे अभ्यास केलाय. कारण की हॉरर आणि असा जेव्हा आपण एक काळ घेतो तेव्हा तुम्हाला त्याच्या बाबतीत इतकी माहिती असली पाहिजे की ते कॉमेडी नाही झालं पाहिजे. बरोबर, नक्कीच. प्रेक्षकांना ते दिसताना एकदम असं नाही वाटलं, कारण का आत्ताचा प्रेक्षक तेवढा चोखंतच झालाय, निंदकाचा घर असावं शेजारी असा आताचा प्रेक्षक झालाय. आणि हातात गुगल असतं, सगळं असतं. सो प्रेक्षक घर सोशल मीडियावर चालू आहे. शेजारी नाही हातात. अगदी इतके स्मार्ट आहेत ना ते की तुम्हाला पण तितकंच तुम्हाला
त्यांच्याहून जास्ती अभ्यास करायला लागतो कुठलाही कॅरेक्टर प्ले करायला त्या कन्व्हिक्शननी. आणि ती म्हणली तसं JP सरांनी आमची खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे आय थिंक मी सिलेक्ट झाल्यापासून पुढच्या दिवसापासून माझा वर्कशॉप सुरू झाला. कारण की सिन्स मी नवीन आहे ह्याच्यात, मला फार ह्याच्या बाबतीत माहिती नसून ह्यांनी माझ्याकडनं इतकी मेहनत करून घेतली आहे. 1 महिना पूर्ण, म्हणजे लहान बाळाला हात धरून चालवण्यापासून सगळं केलं. आणि स्टार प्रवाह इतका गोड चॅनल आहे की सगळे मिळून इतकं असं प्रेमाने वागवतात, प्रेमाने सगळं चाललंय की कुठेच जिटर्स किंवा भीती किंवा मी पहिल्यांदा ह्याच्यावर येणार आहे, सिरियलवर आहे हे वगैरे असं मला काही वाटतच नाही. कारण की इतकं सगळं छान झालं, आमची पण मैत्री इतकी छान झाली आहे की सगळं असं एक कुटुंबच झालं आमचं सगळ्यांचं. सो मजाच येते, जाम मजा येते. आणि स्क्रिप्ट तर खूप भारी आहे, तुम्ही बघालच आता. अक्षय, काय सांगशील स्क्रिप्टच्या संहितेबद्दल? एक प्रेक्षक म्हणून तू कशा पद्धतीने बघतोस? आम्हाला करताना जितका आनंद होतोय तितकं पाहताना त्यापेक्षा जास्त होतोय. आणि आम्ही बघताना सुद्धा आमच्यासाठी नवं आहे, भले आम्ही केलेलं असलं तरी. कारण याच्यात तू जसं म्हटलास तसं VFX होतं, मल्टिपल गोष्टी ऍड ऑन होत जातात आणि हा जॉनर क्रिएट होतो. त्यामुळे बघताना सुद्धा आम्हाला पुन्हा सरप्राईज एलिमेंट सापडतो की ह्याच्या गावात हे असं दिसलं, जाम भारी आहे. सो मी किंवा आम्ही हे एपिसोड सुद्धा बघू, अभ्यास म्हणून मी बघतच असतो की आपलं काम कुठवर येते. पण हे मी बघताना अभ्यास कमी आणि प्रेक्षक म्हणून मी स्वतः एपिसोड आला का असं होणार आहे. क्या बात आहे. तसा प्रोमो आम्ही ऑलमोस्ट एकत्रच सगळ्यांनी बघितला, कारण आम्ही एकत्र होतो. आणि सगळ्यांचा हेच पहिलं एक्सप्रेशन होतं की आपण जे इमॅजिन केलं होतं त्या काहीतरी भन्नाटच निघालंय. कारण की ज्या म्हणजे ग्रँड्युअरनी तो प्रोमो झालाय की आम्ही तर म्हणजे चाटच पडलो की आता हे असं असेल तर सिरियल तर म्हणजे सेम एपिसोड सुद्धा असेच झालेले आहेत. त्यामुळे 27 तारखेला एकदा तुम्ही 10:30 वाजता बसलात ना टीव्ही समोर, सगळं जेवण वगैरे झालं, आरामात बसायचं. की मला खात्री आहे 27 रोज तुम्ही 10:30 वाजता अरे बसणारच आहेत. एक ऍड करायचं आहे की तुम्ही आरामात म्हणला, ही सिरियल तुम्हाला आरामात बसू देण्यात. आम्हाला सरांनी सांगितलं होतं आमच्या डिरेक्टरनी की ही सिरियल अशी बसण्यासारखी सिरियल नाही, ही सिरियल अशी बसण्यासारखी. अच्छा. आणि तेच सगळं म्हणजे तो हुक ठेवण्यासाठी आम्ही सगळे खूप मेहनत घेतली. क्या बात आहे. नाही, खरंच खूप आवडलं. तुर्तास मी ते थांबतो. सेटवर जेव्हा येईन ना तेव्हा खूप साऱ्या गप्पा मला ऐकायला मिळतील, कारण का ही जी मैत्री आहे ती मैत्री सेटवर गेल्यावर धमाल करते, याच्यामध्ये काय वाद नाहीये. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या तिघांसोबत संपूर्ण काज आम्याच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. अरे थँक्यू सो मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.